चेहरा वरच्या याच्यावर गेला. नाही दिसत आहे. इथे होते ना आधी बाई. मी याच्या लग्नाच्या दिवशी तिथं नव्हता येत का? हॅलो, प्रशांत पाटोळे सर. माईक 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 सर, माईक ऑन करा तुमचं. बोला. ऑन झाला का? येतो का आवाज? येतोय. ते म्हणते तुम्ही दिसत नाही. हा, बरीच जण जॉईन झाली आता. चालेल. फक्त सांगोलीकर सर आले की आपण सुरू करू. मी करू का त्यांना फोन एकदा? माझ्या फोन काढावं लागेल पुस्तकातून. सेम सर. हा, तर सांगोलेकर सर दुसऱ्या जुन्या याच्यावर आहेत, जुन्या लिंकवर नाही नाही, आले जॉईन झाले जॉईन. नंबर इथे सांगोलेकर झाल्या. पाटोळे सर. हा सर, सांगोलेकर सर जॉईन झालेले आहेत. तुम्ही आता आपण एकदा प्रगट व्हा सर. सांगोलेकर सर. बोला. हा, परिचय. आता आपण कार्यक्रमाला सुरुवात करूया. व्यत्ययाबद्दल क्षमस्व. चौकेकर सर. हा सर, सुरू करतो. हो. सगळ्यांचं स्वागत करतो. आणि बहुतेक तुम्हाला सगळे ओळखतात, पण जे ओळखत नाही त्यांच्यासाठी फक्त मी 2 शेर सांगतो. मी कुणाचा कोण माझे सांगते माझी गझल. मी कुणाचा कोण माझे सांगते माझी गझल. ना कधी परक्याप्रमाणे वागते माझी गझल. दूर गेला आज जो तो ओढ नाही राहिली. माणसाला आपलीशी वाटते माझी गझल. माणसाला आपलीशी वाटते माझी गझल. वाह, बहुत अच्छा. रेणुका गझल मंच आयोजित 51व्या गझल कार्यशाळेच्या या भागात मी दिवाकर चौकेकर, गांधीनगर, गुजरात, आपलं सर्वांचं मनापासून स्वागत करतो. गझल सम्राट दादासाहेब सुरेश भट यांना वंदन करून रेणुका गझल मंचचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर श्री रेणुकादास भारसवाडकर सर, प्राध्यापक डॉक्टर अविनाश सांगोलेकर सर, तसेच या कार्यशाळेचे मार्गदर्शक श्री सिराजभाई, श्री प्रसादजी कुलकर्णी, डॉक्टर सुनंदामाई पाटील, डॉक्टर इक्बाल मिन्ने शेख सर, माझे मित्र बापू दासरी. या कार्यशाळेचे संयोजक आत्मारामजी कदम सर. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे गझल तंत्र शिकण्यासाठी या कार्यशाळेत सहभागी झालेल्या मित्रमैत्रिणींनो, सगळ्यांना नमस्कार. गजल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफी. गजल में बंदिशो अल्फाज ही नहीं काफी. जिगर का खून भी कुछ चाहिए असर के लिए. हा किंवा गजल उसने छेड़ी मुझे साज देना. गजल उसने छेड़ी मुझे साज देना. जरा उम्र रफ्ता को आवाज देना. यासारखे शेर नावाजलेले, गाजलेले आणि गजला लाखो करोडो रसिकांना घायल करून जातात. थोडक्यात काय तर इस दिल से निकलेंगी तो उस दिल तक पहुंचेंगी. इस दिल से निकलेंगी तो उस दिल तक पहुंचेंगी असा गझलचा प्रवास असतो. म्हणूनच गत जन्मीचे पुण्यच माझे मला भेटली कविता राणी. तिला भेटण्या आधी होती माझी कविता उदासवाणी. तिच्यामुळे हे जीवन माझे बदलून गेले खरे सांगतो. गजले खातर 4 गावचे पिऊन आलो मी पाणी.
वृत्तामध्ये रदीफ काफिया अलामती सहयोजत जाणे. वृत्तामध्ये रदीफ काफिया अलामती सहयोजत जाणे. सोपी भाषा सहज बांधणी हीच असे रे तिची निशाणी. असं गझलेचं वर्णन करणारी एक गझल मी लिहू शकलो. तर ज्येष्ठ गझलकार, सगळ्यांनी नाव ऐकलं असेल आणि अविनाश सरांचे खूप जवळचे मित्र आहेत ते श्री प्रदीप निफाडकर सर. एका ठिकाणी म्हणतात, कविता म्हणजे दुधाप्रमाणे, कविता म्हणजे दुधाप्रमाणे, गझला म्हणजे नुसती मलई. कविता म्हणजे दुधाप्रमाणे, गझला म्हणजे नुसती मलई. तर अजून एका गझलेत ते म्हणतात की देवास कधी मी म्हटले, देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती. देवास कधी मी म्हटले मज पाठव पृथ्वीवरती. मी गझल लिहावी म्हणून त्यानेच ढकलले होते. मी गझल लिहावी म्हणून त्यानेच ढकलले होते. शेवटी गझल म्हणजे काय हो? शेवटी गझल म्हणजे काय आहे का? सौ करुणा चौकेकर सांगतात. दिव्यत्वाचा भास म्हणजे गझल. दिव्यत्वाचा भास म्हणजे गझल. सखीचा आभास म्हणजे गझल. आणि हवा हवासा वाटणारा फास म्हणजे गझलच. जीवनाचा ध्यास म्हणजे गझल. धडधडणारा श्वास म्हणजे गझल. आणि नियतीचा त्रास म्हणजे पण गझलच. तुषारताची प्यास म्हणजे गझल. भुकेल्याला घास म्हणजे गझल. आणि माणसाचा हव्यास म्हणजे पण गझलच. फुलांचा सुवास म्हणजे गझल. स्वप्नांचा मधुमास म्हणजे गझल. आणि वेदनेचा सुवास म्हणजे पण गझलच. चैत्राची आरास म्हणजे पण गझल. कृष्ण कन्हैयाची रास म्हणजे गझल. आणि श्रीरामाचा वनवास म्हणजे पण गझलच. पण लक्षात ठेवा मंडळी, गझल म्हणजे सर सर काहीतरी डिस्टर्ब आहे आवाजात. कुणाचा तरी माईक चालू आहे. माईक म्यूट करा आपले सगळे प्लीज. आवाज डबल डबल आवाज येतात. ओके. आणि इतकी सगळी अशी अशी गझल असती तरी पण लक्षात ठेवा, गझल म्हणजे मुकुट काट्यांचा. गझल म्हणजे मुकुट काट्यांचा. गझल म्हणजे प्रवास खडतर रस्त्यांचा. गझल म्हणजे मुकुट काट्यांचा. गझल म्हणजे प्रवास खडतर रस्त्यांचा. आणि गझल म्हणजे इशारा खुणावणाऱ्या शिखरांचा. पण असा हा काटेरी मुकुट घालून खडतर रस्त्यांचा प्रवास करून खुणावणाऱ्या शिखरांकडे जाताना काय होतं बघा. ज्येष्ठ गझलकार श्री सदानंदजी डबीर त्यांच्या एका शेर मध्ये सांगतात, जीव घेणे वार आणि हे फुलांचे हार. जीव घेणे वार आणि अनम्यूट करायला सांगा कुणाला तरी. पुष्पाताईंचा कुणाचं तरी अनम्यूट आहे ते म्यूट करा म्हणून. कुणाचं तरी माईक चालू आहे. हा म्यूट करा ताई. आता हा ठीक आहे ओके. जीव घेणे वार आणि हे फुलांचे हारही लाभले येथे मला धिक्कारही सत्कारही. तर गझलेबद्दल इतकं सगळं बोलून झाल्यावर मी आमंत्रित करतो, प्रत्येक शेर करतो घायाळ काळ झाला. प्रत्येक शेर करतो ते संभा कोण आहे त्यांना प्लीज आत्मारामजी अनम्यूट करा. ते संभा काय म्यूट करा म्यूट. प्रत्येक शेर करतो घायाळ काळ झाला. शब्दात प्राणा माझा सामावला असावा. तसेच का पायपीठ पुजली, का पायपीठ पुजली पाचवी समाजा. का पायपीठ पुजली पाचवी समाजा. फिरलो किती किती मी शोधात भाकरीच्या.
असे एकापेक्षा एक जबरदस्त शेर लिहिणारे डॉक्टर प्रशांत पाटोळे. हे डॉक्टर आहेत ना, हे लोकांना भूल द्यायचं काम करतात, म्हणजे भुलवतात. त्यांनी यावं आणि आजचे व्याख्याते प्राध्यापक डॉक्टर अविनाशजी सांगोलेकर सरांचा परिचय करून द्यावा. प्रशांतजी पाटोळे सर, परिचय करून द्या. रेणुका गझल मंचच्या गुगल मीटवर उपस्थित असलेले सर्व मार्गदर्शक, सर्व विद्यार्थी आणि जमलेले या सर्वांना माझा नमस्कार. आता येतोय? हॅलो, येतो. का आवाज येतोय? हा. तर जमलेल्या सर्व मार्गदर्शक आणि विद्यार्थी मंडळीला आणि मित्रवर्गांना माझा सप्रेम नमस्कार. एका ठिकाणी सुरेश भटांनी म्हटलेलं आहे की जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, जाणते ही बाग माझ्या सोसण्याच्या सार्थकाला, मी इथे अमृताचे रोपटे रुजवून गेलो. वा. आणि गझल सम्राट सुरेश भटांनी जे रोपट रोवलेलं आहे त्या रोपट्याचा आता वटवृक्ष झालेला आहे. खरंय. आणि या वटवृक्षाचा विस्तार सर्व दूर पोहोचवण्याच्या कामात आपला छोटासा वाटा उचलण्याचं काम रेणुका गझल मंच करत आहे. आणि रेणुका गझल मंचचा हा प्रवास आदरणीय डॉक्टर रेमा भारतवकर यांच्या मार्गदर्शनाखाली गेले 3-4 वर्ष अव्याहतपणे चालू आहे. आजपर्यंत सरांनी अनेक कार्यशाळा घेतलेल्या आहेत, अनेक विद्यार्थी घडवण्याचं काम केलेलं आहे. आतापर्यंत सरांच्या जवळपास 50 कार्यशाळा झालेल्या आहेत आणि आता जी चालू आहे ती 51वी गझल कार्यशाळा आहे. या 51व्या गझल कार्यशाळेअंतर्गत आतापर्यंत अनेक मान्यवरांचे व्याख्यान झाले आहेत, ज्यातून आपल्याला अनमोल मार्गदर्शन भेटलेलं आहे. आणि आता याच व्याख्यानाची पुढची कडी म्हणून आपल्याला सुप्रसिद्ध गझलकार आणि आद्य गझल समीक्षक म्हणून सुप्रसिद्ध असलेले डॉक्टर अविनाश सांगोलेकर यांचे व्याख्यान ऐकण्याचा योग येणार आहे. तसं अविनाश सांगोलेकर हे नाव अविनाश सांगोलेकर या नावाला कुठल्याही परिचयाची गरज नाहीये. गझल रसिक, गझलकार आणि गझल समीक्षक यांचे लाडके आणि आदरणीय व्यक्तिमत्व म्हणजे अविनाश सांगोलेकर सर आहेत. सर मूळचे सोलापूर जिल्ह्यातील सांगोले या गावचे रहिवासी आहेत. MA मराठी, PhD, MPhil अशा पदव्या त्यांनी ग्रहण केलेल्या आहेत. त्यांच्या PhD संशोधनाचा विषय हा मराठी गझल 1962 ते 1985 असा होता. आणि तेव्हापासून त्यांनी जे गझलेचं अध्ययन चालू केलेलं आहे ते आज तागायतपर्यंत चालू आहे. ते पुणे येथील सावित्रीबाई फुले विद्यापीठामध्ये मराठी विभागामध्ये प्राध्यापक पदापासून ते मराठी विभागाचे विभाग प्रमुख म्हणून जबाबदारी समर्थपणे त्यांनी पार पाडलेली आहे. आणि तेथून ते सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी पोपटराव शिंदे दौंड येथील कॉलेजमध्ये प्राचार्य म्हणून 5 वर्षे काम पाहिलेलं आहे. आणि तेथून सेवानिवृत्त झाल्यानंतर गेली 4-5 वर्षे ते अविरतपणे गझल सेवेचं आणि गझल प्रसाराचं काम अत्यंत समर्थपणे आणि जबाबदारीने करत आहेत. आजवर स्वतःची 13 आणि संपादित 12 असे जवळपास 25 ग्रंथाची त्यांची ग्रंथसंपदा आहे. यामध्ये सुरेश भटासोबत त्यांनी मिळून संपादित गझलाचा काफला हा गझल संग्रह प्रकाशित केला होता. या गझल संग्रहामध्ये महाराष्ट्रातील त्या काळचे सर्व जे अव्वल गझलकार आहेत यांच्या गझला त्यांनी एकत्र आणून एक गझल संग्रह काढला होता. या गझल संग्रहामध्ये आपले आदरणीय रेवा भारतवडकर सर यांच्या 2 गझला आहेत. हा काफला गझल संग्रह आहे. तसेच गझलधारा नावाचा पण एक संपादित गझल आहे. आणि गझलचे चिंतनात्मक आणि समीक्षणात्मक बरीच पुस्तकं सरांनी लिहिलेली आहेत, ज्यामध्ये प्रामुख्याने मराठी गझल, प्रवाह आणि प्रकार, गझल चिंतन, गझलधारा हे असे अनेक पुस्तकं आहेत. जवळपास सरांचे 25 पुस्तकं आहेत.
तसेच प्रदीप निफाडकर सरांबरोबर तर दर महिन्याला गझल कट्टा त्यांच्या विद्यापीठाच्या विभागामध्ये चालवायचे. त्या कार्यक्रमाचं नाव गझल संध्याकाळ असं होतं आणि त्यांनी तो चालू केलेला उपक्रम अजूनही चालू आहे. फक्त तो आता विद्यापीठाऐवजी पुणे येथील संभाजी उद्यानामध्ये दर रविवारी सकाळी दर महिन्याच्या पहिल्या रविवारी सकाळी 10 वाजता तो होत असतो आणि तिथं सर्व गझल प्रेमी आणि गझलकार तिथे येतात आणि आपल्या आपल्या गझला सादर करतात आणि तिथल्या लोकांना सांगोलेकर सर मार्गदर्शन करतात. तसंच प्रसिद्ध गझलकार प्रदीपजी निफाडकर आणि अविनाश सांगोलेकर सर हे दोघ जण मिळून एक गझल सादरीकरणाचा कार्यक्रम करतात. या कार्यक्रमाचं नाव आहे गझलवारी. या कार्यक्रमाचे बरेच प्रयोग त्यांनी आजवर महाराष्ट्रभर केलेले आहेत. या व्यतिरिक्त अविनाश पासष्टी नावाचा हा स्वतंत्र गझलांचा कार्यक्रम सर करत असतात. तसेच 90व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये प्रमुख पाहुणे, 97व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये गझल कट्ट्याचे ते उद्घाटक होते. तसेच भीमराव पांचाळे आयोजित अखिल भारतीय गझल संमेलनाचे ते 9व्या गझल संमेलनाचे ते अध्यक्ष होते. असे विविध गझल क्षेत्रातल्या आणि साहित्य क्षेत्रातल्या मंचावर जाण्याचा त्यांना सन्मान मिळालेला आहे आणि आताही ते आज तागायत तसेच उद्घाटक आणि प्रत्येक ते हजेरी लावून ते गझल प्रचार आणि प्रसाराचं काम करत असतात. पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिलेली आहे. आवाज ब्रेक होतो त्याने माईक आवाज येत नाहीये. आवाज अच्छा फोन आला. ओके. आवाज ब्रेक. फोन आला होता मला त्याच्यामुळे ब्रेक झाला. आता येतोय का? येतोय. आवाज येतोय का? हा येतोय. मध्ये मला फोन आला होता, फोन आल्यामुळे आवाज गेला होता. नुकताच सोलापूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमामध्ये सरांची सारा समाज हल्ली एकात्म होत नाही या शीर्षकाची गझल ही सोलापूर विद्यापीठाच्या मराठीच्या अभ्यासक्रमाला लागलेली आहे आणि पुढच्या वर्षीच्या सत्रापासून ते विद्यार्थ्यांना अभ्यास करायला मिळेल. सरांना जवळपास 40 नामांकित पुरस्कार भेटलेले आहेत. आता प्रत्येक पुरस्काराचा मी नामोल्लेख करत नाही, पण ते सगळे आहेत ते नामांकित पुरस्कार आहेत. कविता जगणारा माणूस या युट्यूब चॅनलने सरांची 2 भागामध्ये विस्तृत मुलाखत घेतली आणि ही मुलाखत आपल्या युट्यूबला बघायला उपलब्ध आहे. आपण त्या मुलाखतीचा आनंद घेऊ शकता. तसंच रेडिओवरती त्यांनी मुलाखत घेतलेली आणि अनेक छोट्या मोठ्या युट्यूब चॅनलवरती सरांच्या मुलाखती अवेलेबल आहेत. आणखी एक आहे की त्यांचा अविनाश पासष्टी नावाचा जो गझल संग्रह आहे, तो गझल संग्रह जो कार्यक्रम झाला होता जोशी कार्यक्रमाला, त्याचं पण लाईव्ह जे आहे चित्रीकरण, ते चित्रीकरण युट्यूब वरती अवेलेबल आहे. त्या कार्यक्रमांना प्रदीप निफाडकर होते, सुशील शिंदे होते आणि प्रमुख उद्घाटक म्हणून मला वाटतं हे अरुण म्हात्रे होते. सगळ्यांची भाषणं आहेत आणि तो उत्कृष्ट कार्यक्रम झालेला आहे. जर तुम्हाला ती लिंक भेटली तर तुम्ही अवश्य तो कार्यक्रम पहा. गझलकार म्हणून अविनाश सांगोलेकर तर उत्तुंग व्यक्तिमत्व आहेत. माणूस म्हणून पण निर्मळ आणि अत्यंत स्वच्छ मनाचे व्यक्तिमत्व आहेत. आकाशाला हात जरी टेकलेले असतील तर पाय त्यांचे अजून जमिनीवरती आहेत. एवढा मोठा असून पण हा माणूस अत्यंत साधा आहे. त्यांच्यामध्ये तुम्हाला अजिबात अहंकार जाणवणार नाही. त्या माणसाला अजून अहंकाराची बाधा झालेली आहे. तुम्ही केव्हाही त्यांच्याकडे जाऊ शकता, त्यांच्याशी बोलू शकता, कुठलीही साधी शंका विचारू शकता. तसंच मी आता सरांना जवळपास मार्च महिन्यापासून सरांच्या कॉन्टॅक्ट मध्ये आलेलो आहे. त्याच्यानंतर जवळ आमचे बरेच जण नेहमी रेग्युलर भेटी होत असतात. मी एवढ्या 8-10 महिन्याच्या कालावधीमध्ये सरांना मी कुठल्याच गझलकाराबद्दल किंवा कोणाबद्दल ही वाईट शब्द बोलताना ऐकलेला नाही. तर नेहमी सगळ्याबद्दल चांगलंच बोलतात. ही एक सरांचं खासियत आहे. आणि दुसरी सरांची मला आवडणारी बाब ही आहे की सर जवळपास गझल समीक्षक म्हणून जरी जास्त प्रसिद्ध असेल
तर गझलाही तितक्याच ताकदीच्या गझला लिहितात. पण त्यांची जास्त इमेज एक गझल समीक्षक किंवा आद्य गझल समीक्षक म्हणून आहे. पण या समीक्षकाने त्यांच्या मधल्या गझलकाराच्यावरती अन्याय केलाय असं मला नेहमीच वाटत असतं. गझलकार म्हणून तर तेवढेच ताकदीच्या गझला लिहितात. वानगी गाठल मी त्यांचे एक 2 शेर तुम्हाला सांगतो की शांततेसाठीच आता एकदाचे युद्ध छेडू, शांततेसाठीच आता एकदाचे युद्ध छेडू, माजलेल्या दहशतीला गाडण्याचे युद्ध. अशी सामाजिक आशयाची एवढे दमदार गझल ठरली. एका गझलीमध्ये सर म्हणतात, ठेवून दूर वाती घेऊ मशाल हाती, ठेवून दूर वाती घेऊ मशाल हाती, व्यक्तीच थोर आता वाटून घेत. त्या सामाजिक आशयाच्या दमदार गझला तर तेवढ्या ताकदीने लिहितात. आणि झटकू आता सारी मरगळ, चला उभारू नवीन चळवळ, झटकू आता सारी मरगळ, चला उभारू नवीन चळवळ, हेवे दावे पुरे जाहले मनातली काढू मरगळ, हेवे दावे पुरे जाहले मनातली काढू मरगळ. असे अत्यंत कालातीत शेर सरांनी लिहिलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं सरांकडे शिकण्यासारखं हे आहे की जरा सरांच्या जवळपास खूप साऱ्या गझला आहेत. तर जवळपास आठवड्याला एखाद दुसरी गझल लिहित असतात. पण एवढ्या वर्षानंतर 1982 पासून सर गझलांचा अभ्यास करतात आणि गझला लिहितात. पण त्यांचा पहिला गझल संग्रह जो आहे 1922 मध्ये आहे. म्हणजे जवळपास गझल संग्रह काढायला त्यांनी 30 वर्षाचा वेळ घेतला. त्याचं कारण हे नाही की सरांकडे गझला नाहीत किंवा सर गझला लिहित. आजचे जे लोक प्रसिद्धीसाठी हापापलेले लोक आहेत त्यांना ही शिकण्यासारखी गोष्ट आहे की गझल लिहिताना किंवा गझल प्रसिद्ध करताना प्रसिद्धीच्या मागे न जाता गझलेच्या दर्जावरती आपण फोकस करायला पाहिजे. आणि ती ज्यावेळेस योग्य वाटते आणि चांगली दमदार होते त्यावेळेसच आपण ते प्रकाशित करायला पाहिजे. हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. वेळ खूप झालेला आहे. सरांबद्दल बोलण्यासारखं करत आहे, परिचय देण्यासारखं पण बरंच आहे. पण आपण आणि सरांच्या मध्ये मी जास्त वेळ येत नाही. मला माहित आहे आपण लोक सरांना ऐकण्यासाठी उत्सुक आहात. तर मी सरांना विनंती करतो, मी पुढच्या कार्यक्रमाचे सूत्र दिवाकर चौकेकर सरांच्या हातात देतो. धन्यवाद डॉक्टर, खूप छान परिचय करून दिला. आणि आता यानंतर फक्त 1-2 शेर घेतो सरांचे आणि त्या शेरांमधून त्यांना मी आमंत्रण देतो. मंत्रा पुढेच सारे हे विश्व वाकलेले, यंत्रा पुढेच सारे हे विश्व वाकलेले, माणूस जाणण्याचा येथे रिवाज नाही. आणि एक हजरचा शेर आहे बघा त्यांचा, ऐका हो ते काय म्हणाले, ऐका हो ते काय म्हणाले, शुभ्र दुधाला साय म्हणाले, ऐका हो ते काय म्हणाले, शुभ्र दुधाला साय म्हणाले, किती पारखी नजर तयांची, किती पारखी नजर तयांची, ते बैलाला गाय म्हणाले. असे शेर लिहिणारे आणि आजचे आपले प्रमुख व्याख्याते प्राध्यापक अविनाश सांगोलेकर सर यांना मी विनंती करतो की मी गझलकार कसा घडलो या विषयावर आपलं व्याख्यान द्यावं. आणि या 51व्या गझल कार्यशाळेत सहभागी झालेल्या आमच्या सगळ्या मित्रमैत्रिणींना, नवीन गझलकार लोकांना मार्गदर्शन करावं, म्हणजे ते सुद्धा चांगल्या प्रकारच्या स्वतःच्या गझला निर्माण करू शकतील. अविनाश सांगोलेकर. नमस्कार. आपल्या 51व्या गझल कार्यशाळेमध्ये सहभागी होताना मला काही पूर्वनियोजित व्यापामुळं आणि काही अचानक उद्भवलेल्या व्यापामुळं त्या वेळेला सहभागी होणं शक्य होत नव्हतं. आणि मला दिलेल्या विषयावर माझं चिंतन व्यक्त करायलाही मला दिलेल्या तारखेला शक्य होत नव्हतं. अशा सगळ्या गोष्टी, या सगळ्या अडचणी पार करत
आज आपण जमलेलो आहोत, पण परत मध्येच एक दुर्दैवी प्रकार झाला आणि आपल्याला ऐकवणार नाही, पाहवणार नाही अशा गोष्टी ह्या ठिकाणी 15-20 मिनिटं आपण सहन केल्या आणि त्यानंतर आपण वेगळी लिंक देऊन आता एकमेकाला भेटतो आहोत, बोलतो आहोत, ऐकतो आहोत. तर रेणुका गझल मंच विषयी आणि त्याचे संस्थापक आदरणीय डॉक्टर रे भ भारसवाडकर उर्फ दासू काका यांच्याविषयी बोलायचं म्हटलं तर मला 1 तास कमी पडेल. त्याचबरोबर दिवाकर चौकेकर आणि चौकेकर वहिनी यांच्याविषयी इतकाच वेळ द्यावा लागेल आणि आमच्या अलीकडेच मित्र झालेले डॉक्टर प्रशांत पाटोळे यांच्यामध्येही तितकाच वेळ द्यावा लागेल. परंतु कुणाबद्दल किती बोलावं याचं भान आपण ठेवूया आणि मुख्य विषयाकडे आपण वळूया. मित्रांनो, या सगळ्या गोष्टी बघत असताना म्हणजे 1979 पासून मी गझल लिहितो आहे, गझल शिकतो आहे, गझल वाचतो आहे आणि 1982 नंतर पुढे सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाडकर्णी यांचा निकटचा सहवास मला मिळत गेला आणि त्यांचं मार्गदर्शनही मिळत गेलं. परंतु मी गझलकार कसा घडलो ह्या अनुषंगानं सांगायचं झालं तर मला इयत्ता 9वीला मी होतो इतक्या मागे म्हणजे 1970 पासून सुरुवात करावी लागेल. सांगोल्यासारख्या दुष्काळग्रस्त भागामध्ये मी जन्मलो, लहानाचा मोठा झालो. 11वी पर्यंत म्हणजे SSC पर्यंत शिक्षण मी त्या गावामध्ये केलं आणि 9वीला असताना माझ्या हातून एक कविता लिहिली गेली. ती आमच्या हायस्कूलच्या नियतकालिकात ही प्रकाशित झाली. तेव्हा मी गेय कविता लिहिण्याकडे माझा कल जास्त होता. माझ्यावर जे संस्कार झाले ते गेय कवितेचे, छंदोबद्ध कवितेचे, वृत्तबद्ध कवितेचे असे संस्कार माझ्यावर त्या हायस्कूलच्या जीवनातच झाले आणि मी तशाच प्रकारच्या कविता लिहू लागलो. पुढे MA शिक्षणासाठी मी पुण्यामध्ये आलो. आज ज्या विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणतो त्या विद्यापीठाचं जुनं नाव पुणे विद्यापीठ असं होतं. तर त्यावेळी 1979 ते 80 आणि 1980 ते 1981 अशी 2 वर्ष मी MA मराठीसाठी तिथं राहत होतो. तर 1979-80 ह्या वर्षी मी MA प्रथम वर्षाला विद्यापीठाच्या मराठी विभागात प्रवेश घेतल्यानंतर आमच्या अभ्यासक्रमाला आरती प्रभूंचा नक्षत्रांचे देणे हा कविता संग्रह होता आणि तो शिकवण्यासाठी सुप्रसिद्ध कवयित्री डॉक्टर अनुराधा पोद्दार ह्या आम्हाला अन्य महाविद्यालयातून शिकवायला यायच्या. तर आपल्याला माहित आहे की आरती प्रभूंच्या नक्षत्रांचे देणे ह्या कविता संग्रहात काही गझला सुद्धा आहेत. तर त्या गझला त्या आम्हाला वर्गामध्ये शिकवायच्या. त्याच दरम्यान सुरेश भटांच्या गझला सत्यकथेसारख्या नियतकालिकामधून किंवा अन्य महत्वपूर्ण नियतकालिकामधून प्रकाशित व्हायच्या आणि मी त्यावेळी MA विद्यार्थी होतो. माझं मन प्रत्यक्ष स्वरूपात तुलना करायचं. आरती प्रभूंच्या गझला या आपल्याला का भावत नाहीत आणि सुरेश भटांच्या गझला या आपल्याला का भावतात, असं थोडंसं तुलना करत करत माझ्या असं लक्षात आलं की गझलेबद्दल मराठी कवींमध्ये, मराठी समीक्षकांमध्ये, मराठी संशोधकांमध्ये खूपच गोंधळ आहे, गैरसमज आहे, उलटसुलट मतं आहेत.
आणि 1979ला मी माझी जी पहिली गझल मी लिहिली, म्हणजे त्यावेळी सुरेश भटांचा माझा काही परिचय नव्हता, परंतु आरती प्रभूंचा नक्षत्रांचे देणे हा कविता संग्रह अभ्यासत असताना, त्यातल्या गझलांचा अभ्यास करत असताना नकळतपणे माझ्याकडून पहिली गझल लिहिली गेली, ऊन इथले खंग ताना भंग तो मी अंतरी, ह्या शीर्षकाची ती गझल आहे. म्हणजे 1979 डिसेंबरला मी लिहू लागलो आणि लिहिता 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 5 द्विपदींची गझल पूर्ण व्हायला 12 जानेवारी 1980 हा दिवस उगवला. तर मला त्यावेळी अजून वृत्त किंवा गझलेचे जे काही नियम आहेत, काफिया, रदीफ किंवा जो काही मतल्याची द्विपदी असते, मक्त्याची द्विपदी असते वगैरे वगैरे, ह्या सगळ्या बारीक सारीक गोष्टी काही फारशा माहिती नव्हत्या. तो आरती प्रभू कशा पद्धतीनं गझला लिहितायत वगैरे थोडंसं अंधानुकरण करत करत मी थोडासा तो प्रयत्न केला. अर्थात त्यामध्ये उणिवा वगैरे होत्या, हे नंतर सुरेश भटांच्या सहवासात आल्यानंतर माझ्या लक्षात येऊ लागलं. म्हणजे माझी गझलकार म्हणून जडणघडण होत असताना कशा पद्धतीनं चुका होत गेल्या आणि त्या चुका नंतर माझ्या कशा लक्षात येत गेल्या आणि त्या मी कशा सुधारत गेलो. आत्ताच अलीकडे डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने यांचं एक मार्गदर्शन पण व्याख्यान झालं, त्यावेळी मी काही कारणानं जॉईन होऊ शकलो नाही, परंतु नंतर ते रेकॉर्डेड भाषण मी आजच वेळ काढून ऐकलं. तर मला हे एक गोष्ट लक्षात आली की डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने यांनी म्हटलेलं होतं की आपली गझल लिहिल्यानंतर आपण परत परत ती वाचावी आणि त्याच्यामध्ये काही उणिवा असतील त्या आपल्या लक्षात आले असतील स्वतःहून किंवा अन्य जाणकारांनी वाचल्यानंतर त्या उणिवा आपल्या निदर्शनास आणल्या असतील आणि आपल्याला त्या योग्य वाटत असतील, पटल्या असतील, तर आपण त्याच्यावर इस्लाह केला पाहिजे, परिष्करण केलं पाहिजे, दुरुस्ती केली पाहिजे आणि अशा पद्धतीनं ती गझल ठोकून ठाकून ती चांगली कशी होईल हे बघायला पाहिजे. तर तसं मी माझी गझल लिहिल्यापासून ते सुरुवात केल्यापासून 1979-80 पासून ते आज अखेर मी त्या सगळ्या गोष्टी करत आलेलो आहे. तर अगदी माझी गझलकार म्हणून जी काही वाटचाल झाली ती तुम्हाला थोडीशी लक्षात यावी म्हणून ती मी गझल तुम्हाला ऐकवतो आणि नंतर आपण पुढे जाऊया. ऊन इथले खंग ताना भंग तो मी अंतरी, ऊन इथले खंग ताना भंग तो मी अंतरी, अनमुख्या दुःखास माझ्या रंग येतो शेंदरी. चांदण्याचे दान ज्यांना ओंजळीने मी दिले, चांदण्याचे दान ज्यांना ओंजळीने मी दिले, पण तयांनी हाय उल्का वर्षिल्या माझ्या शिरी. ऊन इथले खंग ताना भंग तो मी अंतरी, अंतरीची ही व्यथा मी काय सांगावी कशी, अंतरीची ही व्यथा मी काय सांगावी कशी. विश्वसारे हे सभोती मन तयाचे पत्थरी, ऊन इथले खंग ताना भंग तो मी अंतरी. सौख्यदारी पोचता मी दार झाले बंद का, सौख्यदारी पोचता मी दार झाले बंद का, कोण सांगे हेच प्राक्तन धन्य लीला ईश्वरी. ऊन इथले खंग ताना भंग तो मी अंतरी. आणि मग त्याचं शेर, काय बोलावे पुन्हा मी फाडुनी मन हे असे, काय बोलावे पुन्हा मी फाडुनी मन हे असे, सोचणे अविनाश आता हेच नशिबी नंतरी. ऊन इथले खंग ताना भंग तो मी अंतरी, अनमुख्या दुःखास माझ्या रंग शेंदरी. हे तुमच्या पर्सनल व्हॉट्सअपवर नवीन लिंक टाकली, त्याच्यामध्ये शेवटचे 3 अक्षर VMK असं आहे. आत्ता सुरुवात झाली, लगेच जॉईन व्हा. आत्ता सुरुवात झाली, या.
तर मग पुढे ही आता माझी पहिली गझल देवप्रिया ह्या वृत्तामध्ये मी लिहिलेली होती आणि 1981 ला मी MA झाल्यानंतर लगेचच MPhil ला प्रवेश घेतला. MPhil ही पदवी हा अभ्यासक्रम हा नवीनच होता आणि त्याची पहिली बॅच म्हणजे आमची होती. तर MPhil म्हणजे PhD करण्या अगोदरचा एक टप्पा. तर MPhil ला 1 वर्षभर नियमितपणे आपण वर्गात बसून अध्ययन करावं लागायचं आणि राहिलेल्या 1 वर्षामध्ये एखाद्या विषयावर संशोधन करून प्रबंधिका सादर करावी लागायची. असा 2 वर्षाचा अभ्यासक्रम MPhil ला होता. तर 1981 नंतर मी MPhil ला प्रवेश घेतला. 81-82 हे माझं MPhilचं पहिलं वर्ष होतं आणि तोपर्यंतच्या काळामध्ये सुरेश भट हे नागपूरवरून वारंवार पुण्याला ये जा करत होते. त्यांची माझी समोरासमोर गाठभेट जरी होत असली, तोंड ओळख जरी झालेली असली, तरी असं अगदी जवळ बसून बोलणं, गप्पा मारणं हे काही त्यावेळी घडलं नाही. ते नंतर घडलं. परंतु सुरेशचंद्र नाडकर्णी, डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णी हे पुण्यातच राहत होते आणि त्यांच्याकडे मी वारंवार जाऊ लागलो. माझ्या डोक्यात असं बसलं की मराठी गझलेविषयी खूप उलटसुलट कवी, समीक्षक आणि रसिक यांना काही वाटतं. म्हणजे कुणालाच काही नीट गझलेबद्दल कळत नाही. जे कळतंय ते अर्धवट कळतंय, जे कळतंय ते चुकीचं कळतंय, असं काहीतरी मला जाणवायला लागलं आणि मी मग ठरवलं की आपण MPhilला कुठल्या विषयावर संशोधन करायचं, तर मराठी गझलेवर संशोधन करायचं असं मी ठरवलं. आता मी असं त्याच वेळी ठरवलं होतं MPhil असताना. MPhilला छोटीशी एक प्रबंधिका लिहायची असते आणि पुढं मागं आपल्याला PhD करायचंच आहे आणि हाच विषय घेऊन आपल्याला PhD करायचं आहे असं ठरवून मी एक कालखंड ठरवला की मराठी गझल उगम आणि विकास प्रारंभ ते 1920 असा कालखंड घेतला आणि MPhilला मग संशोधन सुरू केलं. त्यावेळी डॉक्टर सुरेशचंद्र नाडकर्णींना वारंवार मी भेटत असे, त्यांच्या घरी जाऊन भेटत असे. सुरेश भट पुण्याला वारंवार यायचे, त्यांची मी भेट घेत असे. तर मी त्यावेळी सुरेशचंद्र नाडकर्णींचे एक व्याख्यान आमच्या मराठी विभागातल्या विद्यार्थ्यांसाठी मराठी गझलेवर आयोजित केलेलं होतं. म्हणजे मी विद्यार्थी असताना आमच्या शिक्षकांना विनंती केली की बाबा मराठीमध्ये गझल हा काव्य प्रकार आता दिवसेंदिवस लोकप्रिय होत चाललेला आहे, तर आपण त्यातल्या जाणकाराचं व्याख्यान ठेवूया. आणि मग सुरेशचंद्र नाडकर्णींना निमंत्रित केलं, आले, त्यांनी व्याख्यान दिलं वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. तर तरुण भारत नावाचं एक दैनिक हे पुण्यातून निघत असे आणि त्याच्या रविवार पुरवणीमध्ये मी एक मोठा जवळजवळ अर्ध्या पानाचा लेख माझा त्यावेळी प्रकाशित झाला. तो असा होता की मराठी गझलेच्या अनुषंगानं तो सर्वेक्षणात्मक असा लेख होता. म्हणजे मराठीमध्ये गझल लिहिणारे गझलकार, त्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्याकडून काही जाणून घेतलं. मराठी गझलेचा अभ्यास करणारे जे काही समीक्षक, संशोधक होते त्यांच्या मुलाखती घेतल्या. त्याच्यानंतर मराठी गझल वाचायला, ऐकायला आवडणारे काही प्रातिनिधिक रसिक त्यांच्या मुलाखती घेतल्या. आता त्यावेळी सुरेश भट हे नागपूरला होते, त्यामुळे त्यांना एक पत्र पाठवलं होतं 1982 मध्ये आणि मी असं MPhil करतोय आणि त्यासाठी त्याच्या अनुषंगाने मी एक सर्वेक्षण सुरू केलेलं आहे आणि काही प्रश्न त्यांना पाठवलेले होते.
अनिल, कवी अनिल सुद्धा त्यावेळी होते नागपूरला, तर त्यांनाही मी पत्र पाठवलेलं होतं. बाकीच्या मुंबईला वगैरे जाऊन शांता शेळक्यांना जाऊन भेटलो, विंदा करंदीकरांना भेटलो, मंगेश पाडगावकरांना भेटलो, वसंत बापटांना भेटलो वगैरे, या सगळ्या गोष्टी. तर 1982 पासून थोडा सुरेश भटांच्या सहवासात मी येऊ लागलो. सुरेश भटांना सुद्धा असं वाटायला लागलं की हा तरुण नुसतीच गझल लिहिण्यासाठी धडपडत नाही, तर गझल जाणून घेण्यासाठी धडपडतो आहे. आणि गझलेच्या अनुषंगानं जे काही बरं वाईट मराठीत आहे ते दूर करून काय चांगलं आणि मूळ काय जे काय आहे ते मांडण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं त्यांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मला जवळ केलं आणि मग ते मोकळ्या मनानं माझ्याशी बोलू लागले. पत्रव्यवहार त्यांचा माझा सुरू झाला. तर पुढे एकंदरीत 1984 एमफिल मला ह्या संशोधनावर प्राप्त झाली. पुढे तोच विषय घेतला मी. 1920 ते 1985 मधील मराठी गझल असं माझ्या प्रबंधाचं शीर्षक, आणि 1991 मध्ये मला त्या प्रबंधाबद्दल विद्यापीठाची PhD प्राप्त झाली. आता हे सगळं करत असताना म्हणजे एकीकडे माझी गझलकार म्हणून ही वाटचाल चाललेली होती आणि दुसरीकडे गझल समीक्षक, गझल संशोधक म्हणूनही मी अंतर्मुख होऊन आत्मपरीक्षण करत होतो. आपली गझल ही दर्जेदार आहे का, तंत्रशुद्ध आहे का, आपली गझल फसलेली तर नाही ना, असं सगळं माझं आत्मनिरीक्षण, आत्मचिंतन हे त्याच वेळी चाललेलं होतं. आणि मोठमोठ्या कवींनी, म्हणजे त्यात आरती प्रभू असतील, कुसुमाग्रज असतील, वसंत बापट असतील, शांता शेळके असतील, विंदा करंदीकर असतील, गंगाधर महांबरे असतील, या सगळ्यांनी गझलेच्या नावाखाली जे लिहिलेलं आहे, अगदी दिलीप पुरुषोत्तम चित्राने सुद्धा गझल लिहिण्याचा प्रयत्न केलेला होता. तर हे सगळे प्रयत्न फसलेले आहेत हे मी धाडसानं माझ्या PhDच्या संशोधनात मांडू शकलो. कारण सुरेशचंद्र नाडकर्णी आणि सुरेश भट यांच्याकडून मला तो हिरवा कंदील मिळालेला होता, ग्रीन सिग्नल मिळालेला होता, किंवा तू जे निष्कर्ष काढले ते योग्य आहेत आणि हे कोणीतरी संशोधनाच्या आधारे लोकांना सांगण्याची गरज आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मेनका नावाचं जे मासिक होतं पुण्यातून निघायचं, ते मला वाटतं ग.वा. भेरे त्याचे संपादक होते, आणि गझलिस्तान नावाचं मेनकामध्ये एक सदर सुरेश भट चालवायचे. तर त्यावेळी नवनवीन गझलकारांना मोह व्हायचा की या गझलिस्तान सदरामध्ये सुरेश भटांनी आपली गझल निवडावी आणि ती गझल प्रकाशित व्हावी असं वाटायचं. मी त्यावेळी मराठी विषयाचा प्राध्यापक म्हणून इचलकरंजीला नोकरी करत होतो. मलाही वाटलं की आपणही त्या सदरासाठी गझल लिहून बघावं, ती प्रकाशित होती का वगैरे. तर सुरेश भटांची अजून पूर्ण पक्की अशी ओळख किंवा पक्का असा परिचय झालेला नव्हता. अनेक नवीन गझल लिहिणारे तरुणी त्यांना भेटायचे, पत्रव्यवहार करायचे, तसं त्यातला मी होतो. तर म्हणून त्यांना थोडंसं माझी गझल पाठवण्यापूर्वी थोडंसं परिचय पण असं मी लिहिलं, बुवा मी मराठी गझलेवर एमफिल केलेलं आहे, आता PhD करतो आहे, मराठी विषयाचा प्राध्यापक आहे वगैरे वगैरे, असं ते लिहिलं आणि गझल पाठवली. बाबा ही गझल छापण्याजोगी असेल तर आपण कृपया ती छापावी. तर दादांचं मला खरमरीत पत्र आलं त्यावेळी. ती गझल तर त्यांनी स्वीकारली नाहीच, नाकारली. ती ही गझल काही बरोबर नाही, वृत्तात फार चुका आहेत वगैरे वगैरे. आणि त्यांना असं वाटलं की मी मराठी गझलेचा संशोधक आहे आणि म्हणून मी काहीतरी, किंवा मराठी विषयाचा प्राध्यापक आहे
म्हणून माझी गझल त्यांनी छापावी असं काहीतरी त्यांना वाटलं आणि त्यांनी माझी बीट पाण्यानंच केली. तर ते पत्र फार तिखट असं त्यांनी लिहिलं त्यांच्या स्वभावानुसार. मी सुरेशचंद्र नाडकर्णींना जाऊन भेटलो. सर म्हणलं, बघा माझे जे दैवत आहे त्या दैवतानंच मला असं नाकारलं, फटकारलं आणि मला जिव्हारी लागेल असे शब्द वापरले. तर सुरेशचंद्र नाडकर्णींनी माझी समजूत काढली की अरे त्याच्या मनात काही नसतं, तो लिहून जातो, बोलून जातो, पण ते आपल्या हिताचंच असतं वगैरे वगैरे अशा पद्धतीने समजूत काढल्यानंतर मग मी जरा शांत झालो. दादाने, सुरेश भट म्हणजे दादा, दादाने त्या पत्रानंतर मला, मी इचलकरंजीला होतो, तर मला सांगितलं की मी पुण्याला टिळक स्मारक मंदिरमध्ये रंग माझा वेगळा कार्यक्रम करायला येणार आहे, तर त्यावेळी तू ये. पत्रोपत्री खूप झाली, आता समक्ष भेटू, बोलू. आणि मग मी इचलकरंजीवरनं त्या कार्यक्रमाला आलो. कार्यक्रम झाल्यानंतर दादांना भेटलो. दादा म्हणाले आता कार्यक्रम झालेला आहे, तर आपण, त्यावेळी ते महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या एका खोलीमध्ये उतरलेले होते, तर तिथं ते मला घेऊन गेले आणि मग त्यांनी मला समजावून सांगितलं की मी पत्रात असं का लिहिलं वगैरे वगैरे, आणि आपल्याला गझल शिकायची असेल तर काय कशा पद्धतीनं गेलं पाहिजे वगैरे वगैरे, अशी एक वडिलकीच्या नात्यानं मला समजावून सांगितलं सगळं. आणि मग जवळजवळ रात्रभर आम्ही बोलत राहिलो. म्हणजे पहाटेचे 5 वाजले, 6 वाजले तरी आमच्या गप्पा थांबल्या नाहीत. आणि मग ही म्हणजे त्यांचा दीर्घ सहवास मिळण्यामधला हा पहिला प्रसंग हा मला होता, माझा होता. आणि त्यावेळी एक 2-4 दिवस मी पुण्यात राहिलेलो होतो आणि दादाही पुण्यातच राहिलेले होते. तर मग दुसऱ्या दिवशी दीपक करंदीकर, प्रदीप निफाडकर, इलाही जमादार, म.भ. चव्हाण, रमण रणदिवे असे सगळे मित्रमंडळी त्यांना भेटायला आल्यानंतर मी पण त्यांना भेटायला गेलो होतो. आणि त्यांची चर्चा अशी चाललेली होती की आपल्याला काफला नावाचा मराठीतला पहिला प्रातिनिधिक गझल संग्रह हा संपादित करायचा आहे. कॉन्टिनेंटल प्रकाशन ते प्रकाशित करणार आहे आणि ते काम रखडत चाललेलं होतं, ते काही त्या गती येत नव्हती. तर मी तिथं गेल्यानंतर दादाने बाकीच्या सगळ्या गझलकारांना सांगितलं, अरे त्या अविनाशला आपण घेऊया का या संपादनामध्ये, तो जरा एम.फिल झालेला आहे, PhD करतोय, त्याची आपल्याला मदत होईल. आणि मग सगळे मित्र म्हणाले की ठीक आहे, अविनाशला संपादनामध्ये घ्या. आणि मग पुढं ते सगळं बार दादांनी माझ्याकडे दिलं. म्हणजे काफलाचे जे काही प्रातिनिधिक गझल संग्रहाचं जे काही बाळ होतं ते सगळं माझ्या हाती सोपवलं. आणि ते मला म्हणाले की तुझी पण एक गझल याच्यामध्ये घेऊया आपण. मी म्हणलं बघा तुम्हाला पसंत पडते का. मग मला म्हणाले ऐकव ती गझल. तर मी भीत ती गझल ऐकवली. हे सगळे मित्रमंडळी पण ऐकायला तिथं होते. आणि मग सामूहिक इस्लाह सुरू झाला त्या गझलेचा. आता ऐकवा ना ती, आता ऐकवा ती. ऐकवतो. तर सामूहिक इस्लाह सुरू झाला. इलाहीला ते म्हणायचे, इलाही हा शब्द कसा वाटतो, ह्याच्यात काय बदल करायचा का. प्रदीपला म्हणायचे, प्रदीप ही ओळ कशी वाटते तुला, तुला काही सुचतं का. असं करत करत माझ्या गझलेचा इस्लाह दादाने केला. आणि मग ती गझल त्यांनी काफला ह्या मराठीतल्या पहिल्या प्रातिनिधिक गझल संग्रहात समाविष्ट केली. तर ती गझल तुम्हाला ऐकवतो. म्हणजे इर्शाद. डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने यांनी जे सांगितलं की गझल गुरु, या गझल गुरुचा इस्लाह कसा आपल्याला, म्हणजे त्याचा एक परिस्पर्श लाभला की आपल्या लोखंडाचं सोनं कसं होतं, तर ते या गझलेच्या अनुषंगाने मला सांगायचं आहे. तर ती गझल अशी आहे पहा. नकलीच बाप आहे, फसवाच लेख आहे. नकलीच बाप आहे, फसवाच लेख आहे. छबीदार माणसांची ही धूळ फेक आहे.
वा. मज ओळखून येती हे चेहरे फुलांचे, मज ओळखून येती हे चेहरे फुलांचे, इथल्या फुलांप्रमाणे काटा हरेक आहे, नकलीच क्या बात. पाप आहे, फसवाच लेख आहे. लिहिले बुकात होते आयुष्य एक पुंजी, लिहिले बुकात होते आयुष्य एक पुंजी, जगतात सोडलेला मी रद्द चेक आहे, नकलीच वा. आहे, फसवाच लेख आहे. वा. गगनात सूर्य नाही, गगनात चंद्र नाही, गगनात सूर्य नाही, गगनात चंद्र नाही, भवतालचा आता हा अंधार नेक आहे, नकलीच बाप आहे, फसवाच लेख आहे. आणि मग त्याचा शेर. बनली स्वागत. जरी तुझी ही दुनिया जनावरांची, बनली जरी तुझी ही दुनिया जनावरांची, अविनाश तू तरीही अपवाद एक आहे, नकली क्या बात है. आहे, क्या फसवाच बात है. लेख आहे, छबीदार माणसांची ही धूळ फीक आहे. तर अशा बहुत बढिया. पद्धतीने ही गझल इस्लाह झाल्यानंतर खूप चांगली ती झाली. मलाही ती समाधान देणारी अशी ठरली. आता एकंदरीत ह्या सगळ्या मित्रांच्या मध्ये म्हणजे रमण रणदिवे, इलाही जमादार हे माझ्यापेक्षा वयानं एक 5-10 वर्षांना मोठे, पण तरी आमचे आरेतोऱ्याचे संबंध होते. अनिल कांबळे पण होता त्यावेळी. तर वा. हे सगळे म्हणजे खूप म्हणजे पुण्यातल्या गझलकारांची मांदियाळी, ह्या मांदियाळीमध्ये रात्रंदिवस आम्ही गझल, एक एक गझल एवढी चर्चा आमची असायची. मला आठवतंय प्रदीप निफाडकरांना बरोबर माझ्या कितीतरी दिवस आणि कितीतरी रात्री या गझलेच्या अनुषंगाने चर्चा झालेल्या आहेत. आम्हाला तहान भूक कळायची नाही, रात्र दिवस काही लक्षात यायचं नाही. एकदा सुरुवात केली की गझल आणि गझल असा सगळा ध्यास आम्ही सगळ्यांनी घेतलेला होता. आणि सुरेश भट आणि सुरेशचंद्र नाडकर्णी हे आम्हाला अधिकारवाणीने म्हणजे काही आमच्यामध्ये वादविवाद झाला तर जज कोण, न्यायाधीश कोण, कोण निर्णय देणार? चला सुरेश भट काय म्हणतात बघूया, चला सुरेशचंद्र नाडकर्णींच्या घरी जाऊन बघूया त्यांचं काय म्हणणं आहे. अशी सगळी घुसळण असं मंथन असं होत होत त्यातनं काहीतरी आम्हाला असं हाती यायचं. आणि खरं म्हणजे PhDच्या माझ्या अभ्यासाला जी काही बैठक प्राप्त झाली ती ह्या सगळ्या चर्चेतूनच प्राप्त झाली, म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञानामधून ते झालेलं नाही. तर मग पुढे एकंदरीत अशा सगळ्या गोष्टी घडत होत्या. आणि MPhil PhD झाल्यामुळे माझ्याकडे एक आद्य मराठी गझल संशोधक म्हणून लोक बघायला लागले आणि लोक माझ्याकडून व गझल संग्रहाचं प्रकाशन करताना यांच्या हस्ते करावं, गझल संग्रहाला प्रस्तावना घ्यायची असेल तर यांच्याकडून घ्यावी. म्हणजे सुरेश भट, सुरेशचंद्र नाडकर्णी सुचवायचे, अरे ते अविनाश सांगोलेकर, म्हणजे त्यावेळी सांगोलेकर आडणं नव्हतं माझं, अविनाश कांबळे हे आडणं होतं. तर अविनाश कांबळेकडे जा, ते जरा अभ्यासू पोरगा आहे, तरुण आहे, आणि त्याच्याकडून प्रस्तावना घ्या. किंवा एखाद्या गझल संग्रहाचं परीक्षण करायचं झालं तर लोकांचे गझल संग्रह माझ्याकडे यायला लागले, मग ते त्यांचं परीक्षण लिहा. किंवा नवे गझलकार गझल संग्रह प्रकाशित करण्यापूर्वी जरा मला अगोदर दाखवायचे तो गझल संग्रह, आणि ते तुम्ही योग्य म्हणत असाल तर आम्ही छापतो. अशा पद्धतीनं ते सुरू झालं. आणि काय झालं की खेडेगावामध्ये म्हणतात गमतीनं की परीट जो असतो, परीट हा दुसऱ्याचे कपडे स्वच्छ करता करताच स्वतःचे कपडे घाण करून बसतो. तसं दुसऱ्याच्या गझला तंत्रशुद्ध होण्यासाठी मी द्यायला लागलो, ते वृत्तांत आहे का नाही हे तपासायला लागलो, वगैरे वगैरे ह्या सगळ्या गोष्टी. आणि त्यामुळे माझी गझल बाजूलाच पडली असं व्हायला लागलं. तर मग तर अशा सगळ्या कारणामुळे
म्हणून माझा गझल संग्रह प्रकाशित व्हायला 2022 साल उजाडलं. म्हणजे जवळजवळ 40 वर्ष माझ्या थोड्या थोड्या गझला, म्हणजे थेंबे थेंबे तळे साचे. मी काही अगदी सिराजभाई सारखा भरपूर गझला लिहिणारा असा, म्हणजे मला वेळ पण नसायचा त्यावेळी, आणि इतरांच्याच गझला वाचायच्या, त्याच्यावर चिंतन करायचं, त्यांनाच कल्पना द्यायची, सूचना द्यायच्या. काही काही गझलकार तर दिवस दिवस माझ्याकडे ठाण मांडून बसायचे, त्यांना ते सगळं शिकवायचं. वृत्तात आहे का? आता जे काही तुम्ही कार्यशाळा घेताय, म्हणजे मी स्वतःला गझल गुरु म्हणून कधीच घेत नाही आणि पुढेही गझल गुरु म्हणून घेणार नाही. पण त्याचं कारण आहे की माझा न गुरु कोणी, माझे न कुठे चेले, असं सुरेश भट सांगून गेले. बरोबर आहे, बापू बरोबर आहे. तर ते कार्यशाळा अशा काही नव्हत्या. डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने म्हणाले त्याप्रमाणे त्यावेळी आमच्या वेळी कार्यशाळा काहीच नव्हत्या. मोबाईल पण फार उशिराने आले आणि ह्या सगळ्या कार्यशाळा ऑनलाईन ऑफलाईन काहीच प्रकार नव्हता. तर पुस्तकं सुद्धा मिळत नव्हते सर. हा, पुस्तकं सुद्धा मिळत नव्हते. हा, पुस्तकही मिळत नव्हती. हा, तर ह्या सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. आणि मग सुरेश भटांच्याकडे मी एकदा, त्यावेळी मी श्रीरामपूरला प्राध्यापक म्हणून नोकरी करत होतो आणि काफला 1990 मध्ये प्रकाशित झाला. म्हणजे 1987 पासून 3 वर्ष ही मला त्याच्यासाठी काम करावं लागलं. दादा ज्यावेळी पुण्याला यायचे त्यावेळी त्यांच्या पुढं ते घेऊन जायचो की माझं होत आलेलं आहे, झालेलं आहे, आता थोडं प्रस्तावना वजा आपल्याला लिहायचं आहे. तर ते त्यांच्या काही ना काही व्यापात असायचे. ते म्हणायचे अरे नंतर बघू नंतर बघू. मी म्हणलं आता कॉन्टिनेंटल प्रकाशनाचे त्यावेळेचे प्रकाशक अनिरुद्ध कुलकर्णी हे घाई करायचे. आपल्याला आशा भोसले किंवा लता मंगेशकर किंवा हृदयनाथ मंगेशकर या तिघांपैकी कुणाला तरी एकाला बोलवून याचा फार मोठा समारंभपूर्वक प्रकाशन त्याचं करायचं आहे पुण्यात, असे ते अनिरुद्ध कुलकर्णी मला सारखं सांगायचे. आणि ते सुरेश भट काही ऐकत नाहीत, लवकर देत नाहीत, असं ते तक्रार माझ्याकडे करायचे. तर दादांना मी घाई करायचो की दादा आता हे फार वर्ष चाललेलं आहे, लवकरात लवकर आपलं प्रकाशित झालं पाहिजे. गझलकार सुद्धा विचारणा करायचे की कुठंपर्यंत आलं, कधी प्रकाशित होतंय वगैरे वगैरे. शेवटी माझं काम संपत आलेलं होतं आणि ते सगळे निष्कर्ष, निरीक्षण, संशोधन, अंती जे काही माझ्या हाती सापडलं ते सगळं म्हणजे दादांच्या गझलावर सुद्धा मी तटस्थपणे, ते जरी मला गुरुस्थानी असले तरी त्यांच्या त्यांच्या संग्रहामधल्या गझला याच्यातल्या मला ज्या काही उणिवा जाणवल्या, त्रुटी जाणवल्या, एक अभ्यासक, एक संशोधक या दृष्टीनं, म्हणजे ते आपल्याला गुरुस्थानी आहेत, ते आपल्या श्रद्धास्थानी नाहीत, हे सगळं बाजूला ठेवून हे बघावं लागतं संशोधकाला. तर म्हणलं तर दादांच्या गझलांच्या अनुषंगाने आपण जे काही निरीक्षण, निष्कर्ष लिहिलेले आहेत ते दादांना मान्य होतील का नाही, तर त्यांच्या डोळ्याखालून ते सगळं गेलं पाहिजे, त्यांना ते सगळं आपण दाखवलं पाहिजे. नाहीतर आपण प्रबंध सादर करायचा आणि परत दादा म्हणायचे अरे हे असं कसे काही निष्कर्ष काढले, चुकीचे आहेत वगैरे वगैरे. ते सगळं दादांना उन्हाळी सुट्टी लागते आहे, 1-2 महिने मला सुट्टी असते. तर मी 2-3 दिवसाची सवड काढून तुमची भेट घेऊ इच्छितो. तर दादांचे पत्र आलं की ये तू, परंतु किती दिवसात करायचं हे काही मी सांगू शकत नाही. म्हणजे त्यावेळी काफलाचंही काम मला पूर्ण करायचं होतं. माझं PhDच्या प्रबंधाचंही त्यांचे काही जवळजवळ मी 1000 पानं माझी लिहून झालेली होती, 1000 पानं. आणि ती सगळी त्याच्यात सुरेश भटांचं एक वेगळं प्रकरण केलेलं होतं. ते सगळं प्रकरण दादाने वाचावं आणि दादांच्या गझलांविषयी जे काही निष्कर्ष, निरीक्षणे मी मांडलेले आहेत ते त्यांना मान्य होतात का नाही हे जाणून घ्यावं म्हणून मी गेलो. तर तिथं 2-3 दिवसासाठी म्हणून मी गेलो, पण दादाने 3 आठवडे काही मला सोडले नाही. म्हणजे दादांच्या वझलवार बंगल्यावर मी मुक्कामालाच होतो आणि
अगदी 15 दिवस झाले तरी दादा ज्या कामासाठी मी गेलेलो होतो ती 2 कामं, त्या 2 कामाला ते सारखं नंतर बघू काय घाई करतो असं ते म्हणायचे. शेवटी दादांना मी म्हणालो की मला आता परीक्षेची कामं आहेत, कॉलेजनं बोलवलेलं आहे असं काहीतरी सांगून मी म्हणलं मला आता जास्तीत जास्त 1 आठवडाच राहता येईल. मग शेवटी शेवटच्या आठवड्यात दादाने मनावर घेतलं आणि मग ते सगळं दादांना मी वाचायला दिलं. दादा म्हणले आता हे सगळं कुठे मी वाचत बसू, तूच सांग तू काय तुझं म्हणणं आहे ते सांग वगैरे. मग मी भेद दादांना निष्कर्षच सांगितले, अमुक तमुक वगैरे वगैरे. तर दादा म्हणायचे होय बरोबर आहे, तुझे निष्कर्ष बरोबर आहेत. आणि मी त्यावेळी गझलकार म्हणून घडत होतो, मला अजून नीट माहिती पण नव्हती. त्यावेळी झालेल्या माझ्या तर चुका आहेत वगैरे वगैरे अशा सगळ्या गोष्टी. आणि ते म्हणाले की चालतंय हा प्रबंध सादर कर वगैरे, माझं काही त्याला हरकत असणार नाही वगैरे. त्या काफलाचं सुद्धा काम पूर्ण झालं. प्रस्तावना वगैरे ही सगळी दादानी मी दोघांनी मिळून ती पूर्ण केली. आणि मग म्हणलं आता आपण पुण्याला गेलो की प्रबंध टाईप करायला टाकायचा आणि विद्यापीठाला सादर करायचा. आणि तिकडं कॉन्टिनेंटल प्रकाशनाकडे जाऊन काफलाचं जी काही तयार केलेली प्रेस कॉपी आहे ती प्रेस कॉपी अनिरुद्ध कुलकर्णीच्या हाती सुपूर्द करायची, असं ते ठरवून ते मी आलो. तर या सगळ्या गोष्टी खूप नव्या गझलकारांनी लक्षात घ्याव्या अशा आहेत. म्हणजे ज्यावेळी एका मोठ्या गझलकाराच्या सहवासात आपण जातो त्यावेळी कळत नकळत त्याच्याकडून आपली गझलकार म्हणून जडणघडण ही होत असते. फक्त आपण ते म्हणजे ते ग्रहण केलं पाहिजे, ते आत्मसात केलं पाहिजे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी मला सांगणं आवश्यक वाटतं. तर मला असं वाटलं की आपण काहीतरी वेगळा प्रयोग केला पाहिजे. नेहमीच्या गझलेपेक्षा काहीतरी वेगळं आपल्या गझलेमध्ये कसं येईल हे पाहिलं पाहिजे. ह्या जाणीवेतून मी एक प्रादेशिक गझलेचा प्रयोग करून पाहिला. म्हणजे त्यावेळी प्रादेशिक साहित्य म्हणजे र.वा. दिघे असतील, व्यंकटेश माडगुळकर असतील, गो.नि. दांडेकर असतील यांच्या प्रादेशिक कादंबऱ्या या खूप गाजलेल्या होत्या आणि अभ्यासक्रमात सुद्धा त्याच्यावर खूप चर्चा व्हायची. म्हणलं तशी एक प्रादेशिक गझल आपल्याला लिहिता येते का बघूया. आणि मी माणदेशातला असल्यामुळे म्हणलं माणदेशावरची गझल ही आपण लिहून पाहूया. तर ती गझल मी आता आपल्याला सादर करतो. ओसाड माळ राणे माझ्याच मान देशी, ओसाड माळ राणे माझ्याच मान देशी, सोने पिके श्रमाने माझ्याच मान देशी. दुष्काळग्रस्त सारा हा येथला पसारा, दुष्काळग्रस्त सारा हा येथला पसारा, हिरवी परंतु पाने माझ्याच मान देशी, ओसाड माळ राणे माझ्याच मान देशी. ही माय मान गंगा वाहून दुःख नेते, ही माय मान गंगा वाहून दुःख नेते, पानावते सुखाने माझ्याच मान देशी, ओसाड माळ राणे माझ्याच मान देशी. साहित्य सेवकांची चिल्लर खुशाल मोजा, साहित्य सेवकांची चिल्लर खुशाल मोजा, परी खणखणीत नाणे माझ्याच मान देशी, आणि माझ्याच मान देशी. आणि मक्त्याचं शेर. अंधार गलबला हा अविनाश खूप झाला, अंधार गलबला हा अविनाश खूप झाला, ही पहाट गाणे माझ्याच मान देशी, राणे माझ्याच मान देशी, सोने पिके श्रमाने माझ्याच मान देशी. तर ही गझल आमच्या माणदेशामध्ये बऱ्याच ठिकाणी कवी संमेलनात वगैरे मी असताना नसताना सादर होत असते. आणि काही काही कवी संमेलनाची सुरुवात करताना ही गझल सुद्धा तिथं ऐकून मग ती कवी संमेलनाची सुरुवात होत असते, असं त्या गझलेचं हे आहे. आता असं सगळं होत असताना प्रदीप निफाडकर हा माझा जो जवळचा गझलकार मित्र आहे,
त्याच्या गझलांच्या कार्यक्रमाला मी बऱ्याचदा हजर होतो आणि नंतर नंतर आम्ही दोघांनी गझलवारी नावाचा एकत्रित गझल वाचनाचा कार्यक्रमही सुरू केला. तर मी प्रदीप निफाडकरांचे जे काही पाठांतर आहे म्हणजे 2-2 तास हातामध्ये कागद नसताना हा पठ्ठ्या आपल्या गझला सादर करायचा आणि लोकांना खिळवून ठेवायचा. आपल्या या मित्रासारखं आपल्याला का जमू नये? म्हणजे आपल्याला आपली एक सुद्धा गझल पाठ होत नाही. एखादी गझल सादर करायची म्हटलं तर आपण हातात कागद घेतो आणि मग ते वाचत ती सादर करतो. आणि प्रदीप निफाडकर मात्र 2-2 तास 3-3 तास लोकांना खिळवून ठेवतो आणि एका पाठोपाठ एक त्याच्या गझला तोंडपाठ आणि त्या तो सादर करतो. तर हे काहीतरी म्हणजे डॉक्टर शेख इक्बाल मिन्ने यांनी म्हटलं ना गझल सादरीकरण, तर ते सादरीकरण आपल्याला नीट जमलं पाहिजे वगैरे वगैरे आणि तशा पद्धतीने आपण प्रयत्न केला पाहिजे असं मला वाटायचं. आणि मग त्याच्यातून माझी एक गझल लिहिली गेली ती तुम्हाला ऐकवतो. पोशाख मस्त लेतो मीही कधी कधी, पोशाख मस्त लेतो मीही कधी कधी, दारिद्र्य दूर नेतो मीही कधी कधी. आहे चहाच प्यारा मजला जरी किती, आहे चहाच प्यारा मजला जरी किती, मागून दूध घेतो मीही कधी कधी. पोशाख मस्त घेतो मीही कधी कधी. आहेत सोबतीला सारी सुखे जरी, आहेत सोबतीला सारी सुखे जरी, दुःखास भेट देतो मीही कधी कधी. पोशाख मस्त देतो मीही कधी कधी. नाकार जीवनारे मजला खुशाल तू, नाकार जीवनारे मजला खुशाल तू, स्वप्नी तुझ्याच येतो मीही कधी कधी. पोशाख मस्त लेतो मीही कधी कधी. आणि मग त्याचा अविनाश नम्रतेने साऱ्या जगास सांगे, अविनाश नम्रतेने साऱ्या जगास सांगे, भारीच गझल लिहितो मीही कधी कधी. मीही कधी कधी. वा वा वा. मीही कधी कधी. खूप छान सर. अशा पद्धतीनं काही ना काही लिहिण्याचा प्रयत्न करत असतो. म्हणजे गझलकार म्हणून जडणघडण होत असताना प्रत्येक वेळी आपल्या गुरुकडूनच आपली जडणघडण होते असं नाही. आपल्या बरोबरचे जे गझलकार मित्र असतात, जे आपल्यापेक्षा चांगली गझल लिहितात, जे आपल्यापेक्षा चांगल्या पद्धतीनं गझल सादरीकरण करतात, त्यांचाही काहीतरी संस्कार कळत नकळत आपल्या गझल लेखनावर, आपल्या गझल सादरीकरणावर होत असतो. तर तसा तो माझ्यावर होत आलेला आहे. आता वेळ खूप झालेला असल्यामुळे नाही 9 वाजल्यापासून सगळे लोक या समूहावर आहेत. बर 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 बर. तर पुष्कळदा म्हणजे प्रदीपला आणि मला अनेक गझलकार आणि गझलप्रेमी रसिक असं म्हणतात की तुम्ही गझलकार कसले? अहो काय झालं? अहो तुम्ही काही पितच नाही. म्हणजे तुम्हाला नशा म्हणजे तुम्हाला नशा म्हणलं आम्हाला पिण्याची नशा आम्हाला लागत नाही, जगण्याची नशा आणि गझलेचीच नशा आम्हाला इतकी आहे की परत कृत्रिम पेय प्राशन करण्याची आम्हाला गरज लागत नाही. तर मदिरा आणि मदिराक्षी ते उर्दू गझलेमध्ये जे काही आलेलं आहे, मदिरा आणि मदिराक्षी म्हणजे गझल म्हणजे मदिरा आणि मदिराक्षी याच केंद्राभोवती असते असा गोड गैरसमज मराठी गझल प्रेमींनी करून घेतलेला असतो. आणि त्यामुळं त्यांना असं वाटतं की अरे यांच्या गझलांच्या मध्ये मदिराक्षीचं काहीच वर्णन नाही, मदिरेचं पण काहीच वर्णन नाही वगैरे वगैरे. तर आम्ही त्यांना सांगत असतो की
आमचे जे गुरु आहेत सुरेश भट, विशेषतः झंझावात, एल्गार, सप्तरंग ह्या नंतरच्या त्यांच्या कविता संग्रहातल्या सगळ्या जर गझला आपण पाहिल्या तर त्या सामाजिक आशयाच्या गझला आहेत. आणि म्हणून सुरेश भट यांना मराठीतले दुष्यंत कुमार म्हटलं जातं. म्हणजे हिंदी गझलकार, हिंदी गझलकार दुष्यंत कुमार आपल्याला माहिती आहेत. आणि दुष्यंत कुमारांच्या एकमेव म्हणजे छोटसच गझल संग्रह आहे, परंतु दुष्यंत कुमारांचं नाव हे हिंदी गझल सृष्टीमध्ये आजही आदरानं घेतलं जातं आणि पुढच्या 100 वर्षात ही आदरानं नक्कीच घेतलं जाईल. तर म्हणजे गझला किती लिहिल्या संख्येनं हे महत्वाचं नाही, तर गुणवत्तापूर्ण त्या गझला किती आहेत हे महत्वाचं आहे. तर दुष्यंत कुमार यांच्या आणि मला एक थोडस डिस्टर्ब करतो. मला आठवतं तुमची आणि प्रदीप निफाडकरांची जेव्हा मदिरा आणि मदिराक्षीवर चर्चा झाली तेव्हा प्रदीप निफाडकरांनी एक शेर लिहिला, मध्यास स्पर्शन अध्यापक केला, मध्यास स्पर्शन अध्यापक केला, काय करू मी या गझलेच्या नशेला. वाह, क्या बात आहे, क्या बात आहे. बापू दासरे हा साक्षीदार आहे. बापून मागे एकदा आम्हाला नांदेडला बंदाघाट इथं जो काही दिवाळी काय रे असते ते दिवाळी पहाट असा जो वर्षानुवर्षे नांदेडला गोदावरीच्या काठावर बंदाघाट इथं जो कार्यक्रम होत असतो त्या कार्यक्रमाला मला आणि प्रदीपला एकदा निमंत्रित केलेलं होतं. तर तो जो काही माहोल आहे त्याचे वातावरण आठवण आहे तुमची आणि प्रदीपची, प्रदीप निफाडकर सरांची, की प्रदीप निफाडकर सरांनी एक लोकमत मध्ये सदर चालवलं होतं मराठी गझलचं. होय. आणि त्याच्यात छापून आलेल्या गझलांचं पुस्तक काढलं होतं आणि त्याचा कार्यक्रम केसरी वाड्यात झाला होता. आणि त्या मैफिलीच्या अध्यक्षस्थानी शाब मुजुमदार होते, सिम्बायसिसचे अध्यक्ष. आणि त्या दिवशी त्या गझल मुशायऱ्याचं सूत्रसंचालन माझ्याकडे होतं आणि त्या दिवशीची रात्र आम्ही सगळ्यांनी तुमच्या घरी काढली. क्या बात आहे. आणि सर नमस्कार सर, प्रज्ञा कुलकर्णी बोलते. बंदा घाटावर मी पण होते तुमच्या सोबत व्यासपीठावर. अरे वा 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 वा, छान छान. हो सर, आज आठवण आली त्यानिमित्ताने बापूंची, बापूही बोलले. हो. आणि अशोक चव्हाण सुद्धा बराच वेळ ते ऐकायला समोर प्रेक्षकांच्या मध्ये उपस्थित होते. अशोक चव्हाण त्यावेळी होय, कलेक्टर साहेब सगळेच शासकीय अधिकारी सगळे. प्रफुल्ल कुलकर्णी सुद्धा त्यावेळी समोर बसलेला होता. केशव सखाराम देशमुख त्यावेळचे त्या नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे मराठी प्रमुख तेही प्रेक्षकांमध्ये समोर येऊन बसलेले होते. हे सगळं मला आठवतंय. तर ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे गझलकार म्हणून आपली जडणघडण होत असताना त्या आपल्याला खूप काही सांगून जात असतात, शिकवून जात असतात. आणि आपण नेहमी म्हणजे शिकत राहिलं पाहिजे. आपल्या मधला विद्यार्थी हा कधीही म्हणजे झोपी जाता कामा नये, तो सतत जागता असला पाहिजे आणि त्यानं सतत जे काही चांगलं आहे ते सगळं आत्मसात केलं पाहिजे. तर मी ज्यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विभागात प्राध्यापक म्हणून नोकरीला लागलो त्यावेळी प्रदीपनं मला सूचना केली, प्रदीपनं मला अशी सुचवलं की अरे मराठी विभागाच्या वतीनं काहीतरी उपक्रम गझलेला असा पूरक पोषक असं काही तुला सुरू करता येत असेल तर सुरू कर. तर त्यावेळी आता आमच्या मराठी विभागातल्या सगळ्या प्राध्यापकांमध्ये मीच एकटा गझलकार होतो, बाकीचं कोणी गझलकार नव्हते. तर त्यावेळी आमचे विभाग प्रमुख डॉक्टर मनोहर जाधव होते. त्यांच्या पुढे मी हा प्रस्ताव ठेवला की गझलकारांची अशी इच्छा आहे, मागणी आहे की मराठी विभागानं काही ना काही उपक्रम चालू ठेवावा. तर त्याच्यातून मग आमच्या डोक्यात अशी कल्पना आली की प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी पुणे आणि पिंपरी चिंचवड या परिसरातल्या नव्या आणि जुन्या गझलकारांना आपण एकत्र करायचं आणि नवीन गझल या उपस्थित राहणाऱ्या जुन्या नव्या गझलकारांनी आपली नवीन गझलच सादर करायची. नुसतीच गझल सादर करून व्हावा म्हणून थांबायचं नाही,
चांगलं असेल तर का चांगलं आहे याच्यावर चर्चा करायची, आणि काही खटकणारं असेल तर ते खटकणारं काय आहे आणि त्याच्याऐवजी काय चांगलं असलं पाहिजे त्याच्यामध्ये, असंही सांगायचं. तर तो उपक्रम मी 2013ला सुरू केला आणि 2017ला मी सेवानिवृत्त होईपर्यंत तो उपक्रम सातत्यानं चालला. त्याच्यामध्ये इलाई जमादार बऱ्याचदा यायचा. एकदा डॉक्टर अक्षय कुमार काळे हे सुद्धा नागपूरवरून काही कामानिमित्तानं पुण्याला आले होते, त्यावेळी ते पण आवर्जून उपस्थित होते. शोभा तेलंग इंदूरवरनं आपल्या पुण्यात असलेल्या मित्राकडे आल्या की आवर्जून तिथे यायचे. तर अशा सगळ्या गोष्टी. तर दीपक करंदीकर, सुधीर कुबेर हे सगळे लोक त्याला होते, रघुनाथ पाटील. आता जे काही पिंपरी चिंचवडला गझल पुष्प ह्या संस्थेच्या नेतृत्वाखाली जे काही गझलेचं वातावरण झालेलं आहे ते सगळे गझलकार सुरुवातीला आमच्या त्या विद्यापीठाच्या उपक्रमात सहभागी व्हायचे आणि खूप चांगल्या पद्धतीनं आम्ही छोटे मोठे उपक्रम केले. म्हणजे एक दिवस संध्याकाळचा असा एक गझल मुशायऱ्याचा कार्यक्रम आम्ही खेर वाङ्मय भवनच्या मोठ्या सभागृहात केला. त्याच्यानंतर एक दिवस गझलेचा पूर्ण दिवसभर म्हणजे छोटस संमेलनच आम्ही घेतलं. त्याच्यानंतर 2017ला 3 दिवस आम्ही एक आंतरराष्ट्रीय चर्चासत्र घेतलं. म्हणजे मला सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो, मराठी गझलेमधलं पहिलं आणि सध्या तरी एकमेव असं आंतरराष्ट्रीय चर्चासत्र हे आम्ही भरवू शकलो. आणि त्यासाठी अमेरिका, फ्रान्स, दुबई इथून गझलकार आणि गझल अभ्यासक आम्ही निमंत्रित केलेले होते. आणि विद्यापीठानं सुद्धा आम्हाला फार मोठं आर्थिक बळ त्यावेळी उपलब्ध करून दिलेलं होतं. त्याच्यामध्ये एक प्रयोग आम्ही असं केला. आमच्याकडे रेश्मा परितेकर मुसळे नावाची लावणी नर्तिका ही आमची विद्यार्थिनी म्हणून MA ला तिनं प्रवेश घेतलेला होता. तिला मी बोलवून सांगितलं की तुम्ही लावणी नर्तिका तर आहातच, तिचे लावणीचे अनेक कार्यक्रम त्यावेळी चाललेले होते पुण्यात आणि पुण्याबाहेर. म्हणलं तुम्हाला गझल नृत्य करायचं आहे, कराल का वगैरे नाही, करायचं आहे. गझल नृत्य तुम्हाला सादर करायचं आहे. लावणी नृत्य तुम्ही चांगलं करताच, पण गझल नृत्य ही गुरुचा आदेश आहे विद्यार्थिनीला, ही समजा तुम्ही. आणि मग प्रदीप निफाडकर अशी एक गझल आम्ही तिला दिली. आमचीच एक विद्यार्थिनी गायिका म्हणून बऱ्यापैकी गात होती. तिला सांगितलं की गझल गायन कसं करायचं असतं, जरा भीमराव पांचाळे यांच्या गझल गायनाच्या ज्या काही ध्वनिफिती आहेत त्या जरा शोध, मिळव, ऐक, युट्यूबवर जा वगैरे असंच करू.